हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि शेअर करा. तर सर्व मित्रांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज मी माझ्या मुलीसाठी काहीतरी नवीन बनवत आहे. नवीन म्हणजे जुनंच आहे, कारण कधी कधीच बनवून द्यावं लागतं तिला. तिने म्हटलं की मम्मी मला बरं वाटत नाही तर खिचडी मांड. मी खिचडी मांडली. त्याच्यानंतर ती म्हणते की मग मी तिला फ्राय कर, त्याच्यासोबत दुसरं काहीतरी पाहिजे खायला. काही होतं नव्हतं घरी, तर मग मी तिला खिचडी फ्राय करून दिली. आणि मग खिचडी फ्राय करून झाली त्यानंतर मग म्हटलं तिला चल बाबा ठीक आहे तुझ्या मताने. आज मी फार कमी याच्यामध्ये मसाले टाकलेले आहे. फक्त जिरा आणि राईची तडका दिलेला आहे. बाकी काही टाकलेले नाही आहे मसाले. ना कांदा, ना लसण, ना टोमॅटो, काही टाकलेलं नाही आहे. मी आता ही खिचडी जी आहे ती फ्राय करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तिला अशी फ्राय खिचडी खूप आवडते. आणि तसं मी तिला म्हणजे दही चटणी वगैरे, दही वगैरे नव्हतं घरी, त्याच्यामुळे मी दह्याची चटणी वगैरे काही बनवू शकली नाही. तिला अदर भाजी आवडत नाही. डाळ मांडायची होती तर मला तिकडे काम आहेत, मी इतका वेळ देऊ शकणार नाही आहे. त्याच्यामुळे ना मी आज थोडा त्यात स्वयंपाक कटपवलेला आहे आणि तिला थोडंसं बटाटा शेंगा देणार आहे. ते म्हणत होती की मम्मी खूप भूक लागली नाही आहे, तू आरामाने कर. मी म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण माझी मुलगी खूप समजदार आहे आणि तिला कसं आहे ना की त्रास द्यायला आवडत नाही. ती जास्त त्रास देत नाही मला आणि कंट्रोल करते, खूप गोष्टी कंट्रोल करते. खूप समजदार आहे. तिला भूक लागलेली आहे तरी पण ती नाही मम्मी म्हणे मला त्याच्यामुळे भूक नाही आहे म्हणाली. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तरी पण मी तिच्या थोड्याशा काळजीने खिचडी लवकर बनवलेली आहे. तर आज मी खिचडी तिला देणार आहे आता. आणि तिला ना कसंच काहीच आवडत नाही त्याच्यामध्ये. लसण, जिरं, खोबरं, अद्रक, सांबार तिला काहीच आवडत नाही. जिरंसुद्धा टाकलेलं, पण आता थोडं थोडं जिरं खायला लागली आहे ती. तर मी त्यात जिरं वगैरे टाकलं आहे. तुम्ही बघितलं, जिरं आणि मोहरी टाकली. सांबार वगैरे असल्या की ती काजू खाते, कांदा काढून खाते. कांदा खाल्ला की तिला मळमळ होतं, त्याच्यामुळे ना ती खाते. तर बघा मी अशा प्रकारे वाढून घेतलेला आहे. तिला चम्मच द्यावं लागतं याच्यामध्ये. आणि थोडंसं लोणचं देणार आहे. तिला लोणचं खूप आवडतं, त्याच्यामुळे लोणचं देते आहे. आणि हे जे लोणचं आहे ना, मी नाही बनवलेलं आहे, हे मला माझ्या नणदनी दिलेलं आहे. आणि खूप छान टेस्ट आहे त्याची. जास्त मसाले नाही आहे, पण एक नंबर झालेलं आहे लोणचं. आणि माझ्या नणदनी आणून दिलं आहे. ती बाहेरगावी ग्रामीण भागामध्ये राहते. मोठी नणद आहे माझी, त्यांनी आणून दिलेलं आहे. आणि मी सांभाळून ठेवलेलं आहे. मी खात नाही, जास्त मला आवडत नाही, तर मी माझ्या मुलीला देत असते. तर माझी मुलगी खाते, किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर मग मी त्यांना देत असते. तर आता मी तिसाठी शेंगा घेते. तर मला त्या तिच्यासाठी शेंगा घेणार आहे. वाव, मी ह्या बटाट्याच्या शेंगा आहेत. आणि या शेंगामध्ये माहिती का थोडंसं मी तेला मिठामध्ये फ्राय करून घ्यायचे. शेंगा खूप छान लागतात खायला. बघा, बटाट्याची शेंगा आहे, मी याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकून भाजून घेतलेली आहे. आणि शेंगा कुणाला आवडतात बटाटे. तुम्ही कशा फ्राय करून, म्हणजे तुम्ही त्या बटाट्याच्या शेंगा खाता, बॉईल करून खाता की फ्राय करून खाता, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी पण हे असं करून घेतलेलं आहे. माझ्या मुलीला खूप आवडतं तेलामध्ये. तेशी तुरपून खाते. अशी घेते, दाखवते मी तुम्हाला खाऊन. ती अशी घेते, अशी अशी. अमेझिंग, मस्त, मी लागते. चला तर मग आपण त्यासाठी घेऊन जाऊया. ती झोपून आहे तिकडच्या रूममध्ये, तर जाऊया आपण. लपू बाबा, खाली बसते का त्याचं? माझ्या बायसाठी छान छान तर दिलं आहे तिला मी. तिला आवडत नाही आहे व्हिडिओमध्ये यायला, तर मी तिला व्हिडिओमध्ये घेणार नाही. तसं ती झोपून आहे, तिला बरं नाही आहे. तर मी तिला पाणी घेऊन येते. चला तर मित्रांनो, मग माझं जर आधी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ बघा. तुम्हाला आवडले तर तुम्ही लाईक कमेंट करा आणि शेअर करा, टॅग करा. चला तर मग बघा, या जेवायला घेतली वाढून. बघा बटाट्याच्या शेंगा.